अजून भरपूर क्रिकेटच्या क्रिकेटच्या माध्यमातून तर जेवढ्या रेग्युलरच्या टीम आहेत तेवढ्याच आपल्याला 40 प्लसच्या सुद्धा टीम पाहायला मिळत आहेत आणि भरपूर फॉर्मॅट मध्ये खेळला जातोय. सिनियर 40 प्लस असेल, मिडियम 40 प्लस असेल, त्याच्यानंतर मास्टर 40 प्लस, आता नवीन उदयास आलेली ओरिजिनल 40 प्लस, अजून ती 13 का 17 गाव कमिटी आहे ती सुद्धा पाहायला मिळते. क्रिकेट आणि क्रिकेट, उठता बसता झोपता क्रिकेट, लहान मुलगा क्रिकेट, मोठा मुलगा क्रिकेट, त्याचा वडील क्रिकेट आणि म्हातारे पण मानत नाहीत त्यांचं सुद्धा क्रिकेट. कारण ही एक फॉर्मेट तयार आहे, त्याच्यासाठी 8 टीम तयार आहेत. त्या बात आहे घेतलेला आहे फलाच्या झाडावरती तो बाणगुड जसा बांधतोय तसा हा क्रिकेटचा खेळ या भिवंडीला बाजून गेला आहे, लागून गेलेला आहे. एक धाव आरोग्यासाठी हा क्रिकेटचा खेळ खेळला जातोय. चला पाहूया पुन्हा एकदा या ठिकाणी आज सुरुवात होते या स्पर्धेला. विठाबाई स्मृती चषक 2025 गावदे वडगर टीमच्या माध्यमातून आयोजित केले गेले आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. उमेश आणि अनिल नॉन स्ट्राईक आणि गोलंदाज या फोर्थील या इनिंगतील या स्पर्धेतील दुसरा चेंडू फेस करतोय उमेश पाटील. सलक्या हाताने खेळला गेला आहे. एकच धाव घेतली जाते या ठिकाणी पाहतोय आपण. सिंगल दोन्ही फलंदाच्या माध्यमातून डावावरती एक धाव स्वतःच्या अकाउंटवरती आणि धावसंख्या स्कोर कार्डवरती 2 बिनबाद 2 अशी अवस्था आहे. ही टीम ही चांगला खेळ करतोय. त्या पद्धतीने आजही पाहायला मिळेल. गोलंदाज खास करून चांगली कामगिरी करतायत. वसंत पुन्हा एकदा आठवतोय या ठिकाणी वड शॉट. क्या बात आहे. कॅप मध्ये चेंडू फेकून दिला सीमा पार. येतोय या स्पर्धेतील या इनिंग मधील पहिला चौकार. 4 धावेने धावसंख्या 6 अंकावरती जाऊन पोहोचते. त्या पातळी अशी फलंदाजी करावी लागेल. कारण सरकार पाहण्यासाठी आमचा प्रेक्षक राजा या ठिकाणी उपस्थित होत असतोय. त्यांचं मनोरंजन होण्यासाठी अशी फटकेबाजी असणे गरजेचं आहे. तिसऱ्या चेंडूवरती येतो या स्पर्धेतील पहिला चौकार. अनिलच्या बॅटमधून चेंडू फेस केला, सिंगल घेतली, त्यानंतर स्ट्राईक मिळाली. खराब चेंडू, उत्तम प्रहार, चौकार. याकडे काय घडतंय गोलंदाज छान होतोय. यामध्ये विकून काढण्याचा प्रयत्न आहे परंतु प्रेक्षक आहे त्या ठिकाणी पाहतोय आपण. एकच धाव एकापेक्षा काही नाहीये. आपण त्याचे काउ कॉर्नरला एक प्रेक्षक आहे. त्यानंतर आपण पाहतो अंपायरच्या रिझल्ट मध्ये पॉइंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिडाव अशा पद्धतीची ही 17 व्यूव्हरसना या ठिकाणी केली आहे. अतिशय स्ट्रॉंग आहे उमेश आणि अनिल ऑन साइडला. त्या ठिकाणी झालं, भिल्ल गेलं, रसलं गेलं, षडयंत्र त्या ठिकाणी चेंडू उडाला गेला आणि पहिला झटका, पहिला आदरा या ठिकाणी कोपर टीमला उमेशच्या माध्यमातून.
अगदी बरोबर. आता दशरथ पाटील असतं तर निश्चितच त्यांची कॉमेंट्री वेगळी असती. एन्जॉयमेंट पहिला गडी बाद. पण त्यांना मुभा आहे ती शब्द वापरण्याची खऱ्या अर्थाने असंख्य स्थिर आहेत आपल्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. आपण पाहिलं तर एक चौकार आला, एक विकेट सुद्धा प्राप्त केलं गेलं आणि 7 धावा फक्त धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही शेवटचा चेंडू फेकणं बाकी पहिल्या षटकातील खऱ्या अर्थाने वसुंधराने एक फलंदाजांना शांत केले गेलं आहे आतापर्यंत. बाउंड्री लागून सुद्धा आपण पाहतोय 7 धावा धावफलकावरती एक बॅलन्सिंग स्कोर ठेवला गेला आहे. संख्या रोखून धरली गेली आहे. उमेश मात्र बाद झाले. उमेश यांच्याकडे सुद्धा खूप मोठे मोठे चांगले फटके आहेत. किशोर येतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. डावखुरी शैलीचा हा बॅटर. यावेळेस सफल झाले. क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न. शॉट फायलिंगच्या रिझल्टने चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव कंप्लीट झाली. दुसरीची मागणी टीमच्या माध्यमातून गडी बाद झाला. एक मित्र म्हणेल चांगली गोष्ट कोपर संघासाठी आहे, कारण एक तगडा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल. नो डाऊट सँडी संदीप येईल आणि त्यांचं जे आगमन झालेलं आहे. रणनीती बरोबर लागली गेली आहे या ठिकाणी कोपर संघाची. 2 बाद 8 15 मिनट खाली हवा केल्या जातील. 3 ओव्हर का 15 मिनिट 3 ओव्हर क्या इसके आता कॅल्क्युलेशन नुसार खेळ नेहमीच प्रत्येक स्पर्धेमध्ये खाली 3 ओव्हर आहे. कोपर या टीमच्या माध्यमातून येणाऱ्या बॅटर मध्ये 18 बॉल खाली विनायक 15 मिनट में खत्म करने का. 8 मैच है पूरे दिन में, 8 की 12 है. आले आले. हाँ नाही इसके बाद दूसरा है. चांगला फटका खेळणारा हा खेळाडू, कारण जेव्हा जेव्हा त्याच्या बॅट मधून फटका निघतोय डोळ्यांचं पारणं आणि नयन सुख देणारा असतोय. संदीप अभी जो जीतेगा उनके साथ खेलेगा. अनिल म्हात्रे ऑन स्ट्राइक. जय शिवतोय नवीन गोलंदाज. गोलंदाजी मारत होती. काही गोलंदाजाकडे चांगला स्किल आहे, चांगला टप्पा आहे. आज तो साकारावा लागेल. आपल्याला बाजू ठेवायचा असेल तर सातत्यपूर्वक चांगली कामगिरी करावी लागते. मॅच दर मॅच मध्ये तुम्हाला परफॉर्मन्स तसा तेवढ ठेवावा लागते, जागृत ठेवावं लागतं, पेशवट ठेवावं लागतंय. तेव्हा तुमच्या टीमचा तुमच्या गाव चेंडूला या ठिकाणी मृत घोषित केला गेला आहे. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर नाश्ता जो बॅटर आहे तो बॉल टाकायच्या अगोदरच मला तर वाटतं सरसावला होता. त्या कारणास्तव पंचांनी सामना थांबवला. यावेळेस पाहतोय आपण बिगिट करण्याचा प्रयत्न. फुलरलेनचा चेंडू या ठिकाणी पहिल्यांदा थोडासा आतल्या बाजूने वल्ला जातोय.
आणि अनिल यांना काही तर समजत नाहीये. बाकीचं काम यष्टीरक्षक पूर्ण चोख बजावतोय. कुठल्या प्रकारचे धाव नाही, निर्धावचे होते सांगता. या ठिकाणी जयसी दमखम दाखवतोय गोलंदाजी मध्ये. दुसऱ्या ओव्हरचा खेळ आहे. 2 धावा आतापर्यंत खर्च केल्यात या ओव्हर मध्ये. 2 चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या पाहिली तर 10 फलकावरती 10 कदम 10 या अंकावरती. पुढील चेंडू आता मात्र हलक्या हाताने खेळून काढलेला आहे स्ट्राईक देण्याच्या उद्दिष्टाने. परंतु काय घडतंय, एकच धाव घेतली जाईल. स्टँडी सांगतो की स्ट्राईक राहू द्या माझ्याकडे. आणि आहे त्या ताकदी तोला मोलाचा हा खेळाडू. अतिशय स्फूर्तीला आणि एक जिद्दी क्रिकेटर म्हणून ज्याची ख्याती आहे. कित्येक सामने आपल्या जोरावरती विजय संपादन करून दिलेले आहे. असा खेळाडूला थांबवणं जयेश याचं काम आहे. पाहूया तो चोख बजावेल का, की त्या उलट हाणामारी होत प्रहार केले जातील. क्रिकेटच्या या नियमाप्रमाणे वार पलटवार म्हणून क्रिकेटचा हा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तर धावा 8 होते. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 आले 3 चेंडूंमध्ये. चांगलं धावसंख्या थांबवली आहे. यावेळेस अलटीपलटी करण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण होतोय. पंचांच्या माध्यमातून काय इशारा येतोय. या चौकार खेळला गेला आहे. कोण म्हणेल 40+ क्रिकेट आहे. अशा पद्धतीचा फटका क्रिकेटिंग शॉट आपण पाहिलं तर पाहायला मिळालं. चौकारच्या मदतीने धावसंख्येला मिळतो आकार. धावसंख्या जाऊन पोहोचते 15 या अंकावरती. ओव्हर क्रमांक 2 जयेश गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न. या ठिकाणी लक फॅक्टर लागला जातोय. चेंडू जातोय सीमा पार. अजून एक येतोय बॅटच्या सहाय्याने हा चौकार. चांगला खेळ होता, परंतु शेवटच्या 2 चेंडूमध्ये कुठेतरी खराब कामगिरी पाहायला मिळेल. लक फॅक्टरचाही फायदा या ठिकाणी आपण पाहतो. संधी व्यास लागला जातोय आणि बॅक टू बॅक 2 चौकार त्याच्या बॅट मध्ये येतात. पाहूया चौकारांची हॅट्रिक पहिली या स्पर्धेची कंप्लीट केली जाईल का आणि ती आपल्याला पाहायला मिळेल का. पुन्हा एकदा रिवर्स वॉट शॉट. चेंडू हाई जातो सी बापार. येत हॅट्रिक चौकार. चौकाराच्या सहाय्याने धावसंख्येला मिळतो आकार. धावसंख्या 23 अंकावरती जाऊन पोहोचतोय. काय चित्त थराक मॅच मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. ज्याच्या नावाचा डंका वाजला जातोय तो मात्र वाजवण्यासाठी काय उत्तुंग 3 चौकार पाहायला मिळाले. या ठिकाणी धावसंख्या आहे 23. 2 षटकाच्या समाप्तीनंतर या ओव्हरमध्ये आल्या आपण पाहिला तर 15 धावा. सुरुवातीला 3 चेंडू बरोबर होत्या. 3 मध्ये 3 म्हणल्या, परंतु शेवटच्या 3 चेंडूवरती आल्या 12. अशा रीतीने 15 एकंदरीत 23 धावा धावफलकावरती. नवीन गोलंदाज तयार होतो विवेक देवळीकर. संघनायकाने आता सांगितलं बाबा आता तुलाच काहीतरी कर आणि या धावा अधिक बनतायत त्याला थांबवण्यासाठी प्रयत्न कर. येतो विवेक देवळीकर मैदानाच्या आतमध्ये सज्ज होतो. गोलंदाजी मार्क वरती 3रं षटक घेऊन 2 षटकांचा खेळ 23 धावा धावफलकावरती. याच्यानंतर होणारा सामना 15 वरती काल्हेर झिहानमान गोवे दोन्ही टीमला विनंती आहे. या 15 वरती काल्हेर संघाचा या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. त्यांचं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत संघनायकी या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. खूप खूप धन्यवाद. यावेळेस सोडवलाय ऑन साइडला. आता काय करायचं. यस 17 बनतो प्रेक्षक आणि चेंडू मात्र डोक्याच्या वर निघून जात आहे. 1 बॉल सीमा पार चौकार. क्या बात आहे. कमिटीचं ही आमचं खूप लाड करताना दिसत आहेत. सकाळी नाश्त्याला काजू काय वेफर काय, आता मात्र चहाच्या जागी कॉफी काय.
सर्व काय व्यवस्थित आहे. आज शनिवार आहे, दुपारी काय देत आहेत तर तेही पण आणि संध्याकाळी थांबल्यानंतर तेही तुम्हाला सोय मिळेल जो प्रोटीन संध्याकाळी लागतोय. चांगला चेंडू आहे. त्या बात आहे, चेंडू जर हातांमध्ये मिळाला असता तर शांडी यांना मात्र डगआउटचा रस्ता पकडावा लागला असता. परंतु क्रिकेटमध्ये जर तरला मुली जागा नाही आहे, पण जर तर शिवाय क्रिकेटही नाही आहे. या ठिकाणी येतो व्हाईट बॉल. पहिला चेंडू 22 येतोय. येस, कमिटीने दिली आम्हाला कॉफी, त्याच्याकडे लक्ष. 22च्या जागी व्हाईट निघालं. पुन्हा एकदा होतं तयार. गोलंदाजी मार्ग फिल्डिंग प्लेस चेक केलं जाते, कारण या स्पर्धेची पहिली चौकार हॅट्रिक पहिल्या इनिंग मध्ये, पहिल्या मॅच मध्ये, आणि तेही आपण पाहिले तर रिव्हर्स फटके खेळण्यामध्ये यशस्वीरित्या पाहायला मिळाले. या वेळेस मात्र सेपल झाले ते क्रॉस होऊन स्क्वेअर लेग क्लिअर करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू मात्र एस्टेच्या वरतून निघून जातोय. कुठल्या प्रकारची धाव नाही, निर्धावची सांगता होते. धावसंख्या स्थिर धावफलकावरती 28. चांगला टोटल आहे, नो डाऊट. पाहूया इथनं किती धावांची मजल मारली जाईल. 50 पर्यंत तरी जाणं गरजेचं आहे. 50च्या आत राहिलं तर एक फाईट स्कोअर निश्चितच असेल. या वेळेस सोडवण्याचा प्रयत्न केला जातोय. बॅकवर्ड स्क्वेअर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि चांगले क्षेत्ररक्षण होतंय. हा ना तू मै क्या बात आहे. अनिल मात्र यांना मात्र घर सोडावं लागेल. फलंदाज बाद होते रनआउटच्या स्वरूपात. या ठिकाणी आपण पाहिलं तर दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु आपल्या घरामध्ये वापस येता आलं नाही आहे. आणि खऱ्या अर्थाने मित्र म्हणजे हा गनिमी कावा असू शकतोय, कारण विनायकाला मैदानाच्या आतमध्ये आणणं गरजेचं होतंय. आता मात्र ही कोपर संघाची बिनीची जोडी आहे. पाठीचा कणा टीमचा दोन्ही हे बॅटर पाहायला मिळत आहेत. दुधारी तलवार. आता गोलंदाजाला मात्र चेंडू जो आहे तो अतिशय विचारपूर्वक आणि एक एक पाऊल फुकून टाकावं लागेल. त्या दोघांकडे स्किल आणि चांगला खेळ पाहायला मिळतंय. विनायक नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. विनायक पुन्हा एकदा या ठिकाणी पाहूया कशा प्रकारे इनिंग केली झाली. विवेक टर्न होत आहे गोलंदाजी मार्क वरती. या वेळेस बॅट वरती बरोबर घेतला गेला आहे. पहिल्या चेंडूवरती एक आत्मविश्वासाने फटका पाहायला मिळाला आणि जेव्हा जेव्हा बॅटच्या मधोमध चेंडू लागतोय ना तेव्हा तेव्हा बॅटरचा आत्मविश्वास बऱ्यापैकी चांगला उंचावतोय. थोडी दमछक उडाली होती, गडबड झाली होती, परंतु चेंडूलाही थांबवलं गेलं. सिंगलच घेतली जाते. सिंगलने 31 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचला जातोय. पाहूया आता शेवटच्या अंतिम ओव्हर मध्ये किती धावा या ठिकाणी जमा केल्या जातील. खऱ्या अर्थाने मी तर म्हणेन दुसऱ्या ओव्हर मध्ये धावा भरपूर बनल्या होत्या, त्याच्यानंतर मात्र कमबॅक केले गेले. विवेक याने, वसंत आणि विवेक याने 8-8 धावा खर्च केल्या, परंतु जयेश याने 15 धावा खर्च केल्या. हेच तर खऱ्या अर्थाने मित्र क्रिकेट आहे. कारण एखाद्या आपल्या जोडीदाराने, साथीदाराने, खेळाडूने जर चुकी केली असेल तिला झाकण्याचं काम करायचं असतं. आणि इथं मात्र आपण पाहतो विवेक याने ते चोख बजावला आहे. आता शेवटच्या ओव्हरला किती धावा खर्च केल्या जातील, किती जमा केल्या जातील हे पाहण्यासारखं राहील. विठाबाई स्मृती चषक 2025 या ठिकाणी चांगला करण्याचा प्रयत्न गावदेवी वडघर टीमच्या संपूर्ण खेळाडूने केला गेला. जय पाटील असतील, कमलाकर पाटील असतील, या सर्वांच्या अथाक मेहनतीने या ठिकाणी आपण पाहिलं तर स्पर्धेचं चांगलं आयोजन, नियोजन पाहायला मिळतंय. शिवाजी येतोय शेवटचा अंतिम ओव्हर हाताळण्यासाठी. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 6 मध्ये किती मोठे फटके येतील हे पाहण्यासारखं राहील की किंवा किती गडी बाद होतील. धावसंख्या जर पाहिली तर 31 आहे, 31.
जयनमान गोवी संघनायक आपण उपस्थित राहायचं आहे. यावेळेस कार्पेटच्या सहाय्याने चेंडू ऑन साइडला येते लॉंगांच्या रिजनला, परंतु चेंडू काय अडवता येत नाही. एवढ्या क्विकली चेंडू येतोय सीमा पार चौकार. प्रयत्न खूप चांगला झाला मित्र हो, पण चेंडूला काही अडवता आलं नाही आहे. 4 धावा 4 ने 35 35 ऑन बोर्ड लागल्या गेल्या तर धावा फलकावरती. इथेही चौकार येतोय शिवाजी यांच्या पहिल्या चेंडूवरती. पाहूया उर्वरित 5 चेंडूंमध्ये किती धावा अजून जमा केल्या जातील. आता मात्र मुभा आहे, कारण शेवटचं हा षटक आहे. हा षटक हाणामारीचा म्हटलं जातं, कोकवा कोकवीचा ठोसा ठोसीचा. एक ठोसा तर चौकाराचा आलेला आहे सँड यांच्या बॅट मधून. फलंदाजी खूप चांगली होते. क्या बात आहे. शेवटच्या क्षणाला आपला फटका चेक करावा लागला, कारण बिग हिट मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. हलक्या हाताने मात्र दिशा दिली. कव्हरच्या रिजनला डीप मध्ये चेंडू उचलला जातोय. एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली. लगेच आपण पाहिलं तर दुसरी धाव ही पूर्ण करताना पाहायला मिळाले, कारण पहिली धाव अतिशय वेगाने कंप्लीट केली गेली होती. 2 ने 37 37 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचते. पुन्हा एकदा पाहूया या ठिकाणी. या विलेस फुलरलेंचा चेंडू पाहायला मिळाला. आता काय घडतंय. रन तर झाले असते, परंतु या ठिकाणी तालमेलची कमी पाहायला मिळाली. सदतीस धावा फलकावरती आहेत आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर बॅटर बाद होतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये संदीप. या ठिकाणी बंदरावरती काल्हेर संघाचा संघनायक उपस्थित आहे. जयनमान गोवे, विजय पाटील आपणही उपस्थित होऊन टॉस आपण करून घेणार आहोत. अजूनही 3 चेंडूंचा या ठिकाणी खेळ बाकी आहे. विनायक पाहूया स्ट्रायकर एंडला. या वेळेस पाहतोय स्ट्राइक मला घ्यायची का आहे याचं प्रत्युत्तर आत्मविश्वासाने दाखवतोय. चेंडू मात्र आपण पाहिलं तर सीमा पार आकाशाला गवस निघालणारा हा मोठा फटका षटकार. क्या बात आहे. स्टँड अँड डिलिव्हर असा मोठा फटका पाहायला मिळाला. कमिटी मेंबर प्लीज थोडस लक्ष द्या. या 6 धावेने धावसंख्या पुढे सरकते, झपाट्याने वेगाने वाढते. 43-43 ऑन बोर्ड लागल्या गेल्यात या धावा आतापर्यंत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे, ज्या अनुषंगाने ओळखला जातोय, जाणला जातोय तो खेळ या ठिकाणी. या ठिकाणी पाहतोय हवेमध्ये आहे आणि इथेही 2 धावा जमा केले गेले आहेत. या ठिकाणी पाहूया शेवटचा अंतिम चेंडू फेकण्यासाठी होतं तयार. विनायक ऑन स्ट्राइक आणि इथं मात्र समोर ठेवला गेला होता चेंडू आणि या ठिकाणी फलंदाज होतोय बाद. अशा रीतीने आपण पाहतोय 4 षटकांचा या ठिकाणी खेळ संपन्न झाला. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या पाहतोय आपण धावफलकावरती 45 आणि 46 धावांचं या ठिकाणी लक्ष ठेवलं गेलं आहे. तर गोवे टीम उपस्थित असेल तर या आपण नाणेफेक करून घेऊ. बंदरावरती काल्हेर संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित आहे. तर ज्यावेळेस प्रत्यक्षात सामन्याला सुरुवात होईल त्याच्या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये माझ्या समवेत संदेश पाटील यांच्या आवाजाने आपण खेळाला करू सुरुवात. धन्यवाद.
नक्कीच आपण दुसऱ्या डावाला इथे सुरुवात करतोय. मैदानाच्या आतमध्ये जय बेताल कोपर संघाने एक चांगली धावसंख्या उभारली आहे. टोटल धावा बनवलेल्या आहेत 45 धावा आणि 46 धावांचं एक चांगलं आव्हान इथे ठेवण्यात आलेलं आहे. संदीपच्या बॅटनं सलग 3 चौकार पाहायला मिळाले. चांगली सुरुवात करून दिली होती. अनिल म्हात्रे यांच्या माध्यमातून सलामीची जोडी देखील मैदानामध्ये पाठवायची आहे. वेलकम भिवंडी ग्रामीण पोर्टेबल संघटनेचे लॉट कमिटी सदस्य राजन पाटील. राजन डी आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. कॅप्टन विजय पाटील आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. बंदर मारुती काल्हेर संघ देखील इथे दाखल झालेला आहे. आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. अतिशय चांगला खेळ सध्या तरी पहिल्या डावामध्ये पाहायला मिळालेला आहे कोपर संघाच्या माध्यमातून. सलामीची जोडी देखील मैदानात जाताना तुम्हाला पाहायला मिळते. 46 धावांचं आव्हान आहे. आजपासून सुरू झालेली आहे सर्वांची आवडती स्पर्धा विठाबाई स्मृती चषक 2025. नवीन वर्षाच्या अगोदर एक चांगली स्पर्धा इथे खेळायला मिळते भिवंडी ग्रामीण पोर्टेबल संघटनेला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लारा सर आणि विक्रम नाईक सर सध्या मैदानामध्ये जाताना आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये. पहिल्या डावामध्ये मनोज ठाकरे यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळाला तर माझ्यासोबत आता स्वराज इथे जोडला गेलेला आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. वसंत आणि विवेक ही जोडी टीम देवेस्पोर्ट पाळे संघाच्या माध्यमातून इथे मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहतोय. 46 धावांचं आव्हान आहे म्हणजे सुरुवात चांगली होणं फार महत्वाची आहे. फिल्डिंग लावली जाते. नक्कीच 11.50 ची सरासरी गाठायची आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये ना स्वराज आपल्याला समजेल की कोणता संघ चांगली सुरुवात करतोय. जर 10च्या वरती धावा आल्या तर एक चांगली सुरुवात म्हणता येईल पाये टीम संघाची. गोलंदाज अनिल म्हात्रे आपली तयारी करताना फ्रंट लाईन गोलंदाज विकेट टेकर गोलंदाज आहे. पाहूया कोणत्या प्रकारची सुरुवात करतोय. पहिला दिवस पहिला सामना उद्घाटन सामना आहे आणि नक्कीच कोपर संघाला चालू अंगामध्ये पहिल्यांदा आपण पाहतोय की ते उद्घाटन सामना खेळत आहेत आणि देवेस्पोर्ट पाळे खास करून पहिला सामना खेळण्याची मजाच वेगळी असते. मग पाहुण्यांची उपस्थिती असते. मग उद्घाटक पाहुणे भरपूर लांबून येत असतात स्पर्धेमध्ये. त्यांच्या उपस्थितीमध्ये जो खेळ सादर करण्याची जी इच्छा असते ती नक्कीच इथे पूर्ण होत असते. 46 धावांचा टार्गेट आहे तर नक्कीच सुरुवात चांगली होणं फार महत्त्वाची दोन्ही संघाच्या माध्यमातून. गोलंदाज अनिल म्हात्रे कोणत्या प्रकारे सुरुवात करतोय आपण पाहूया. पहिला चेंडू समोर खेळला आणि संदीप आहे तिथे चुकी करणार नाहीये. पहिल्या चेंडूवर अनिल म्हात्रे यांनी विकेट घेतलेलं आहे विवेकचं. काय सुरुवात करून दिली आहे. ओव्हरपिच चेंडू होता. नक्कीच लॉंगांच्या वरतून उडवण्याचा प्रयत्न झाला होता मात्र तिथे संदीप पाटील सँडी कोणत्या प्रकारची चुकी करत नाही आणि आता विकेट प्राप्त करताना आपण पाहता पहिल्या चेंडूवर विकेट टेकर म्हटलं जात आहे गोलंदाजाला आणि तो विकेट मिळाला अनिल म्हात्रे यांना. चालू अंगामध्ये भरपूर चांगला क्रिकेट झालाय. संघाचं नाव देखील चांगलं झालंय मात्र ट्रॉफीपासून दूर आहे. पहिला क्रमांकाचा चषक जो आहे तो पटकवण्याचा कुठेतरी मान अजूनही भिला नाही आहे. मग त्याच्यामध्ये वडगड संघ देखील आहे आणि देवेस्पोर्ट पाळे देखील आहे. बाकी सर्व संघाने एक एक ट्रॉफी जिंकली आहे. आहेत असे मोजके संघ जे आहेत त्यांनी अजून ट्रॉफी जिंकली नाही आहे मात्र त्यांचे प्रयत्न नक्कीच सफलतापूर्वक पूर्ण होतील या चालू हंगामामध्ये. 2025 मध्ये नाही जमला तर 2026 मध्ये नक्कीच त्यांना तो काम करावाच लागेल. 10 वर्षानंतर आई गावदेवी ओली संघाने ट्रॉफी जिंकली. पुढचा चेंडू सुंदर असा ड्राईव्ह इनटू द कॅप मध्ये कुणाल चेंडू मागे वेगाने मात्र चेंडू वेगाने चालला सीमेच्या दिशेने पायाने अडवला गेलाय. तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न अगदी वेगाने इथे तिसरी धाव पूर्ण केली जाते. धावांचा श्री गणेश धावांना सुरुवात इथे केली आहे फलंदाजाने. योगेशच्या बॅटमधून या 3 धावा आलेल्या आहेत. 3 धावाने संघाचं खातं ओपन झालेलं आहे.
चांगली सुरुवात म्हणू शकता आपण. योगेश याच्या माध्यमातून 3 धावा आलेल्या आहेत. अनिल मात्रे प्रयत्न करतोय की ऑफ स्टिकची लेंथ लाईनलाच पकडायचं आहे, मात्र हा लेग स्टंपला चेंडू टाकला, चेंडू हवेमध्ये, शतरक्षक चेंडू खाली झेलपर्यंत पोहोचू शकला नाहीये आणि दुसरं धाव घेण्याचा प्रयत्न पाहतो आपण आणि 2 धावा पूर्ण करताना वसंत आपण पाहतोय. धावांसाठी संघर्ष मैदानामध्ये सुरू झालेला आहे. देवेस्पोर्ट पाळे संघाच्या माध्यमातून 5 धावा धावफलकावर. वसंत देखील आपलं खातं करतोय 2 धावाने. अनिल मात्रे राईट आर्म ओव्हर द विकेटने. पुन्हा एकदा आपण पाहतो बॅटची एज, मात्र शतरक्षक पोहोचते शॉर्ट स्क्वेअर लेगचा एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते. धावसंख्या 6 धावा धावफलकावर. चांगला खेळ सध्या तरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये अनिल मात्रेच्या माध्यमातून. मोठा फटका अजूनही आलेला नाहीये. येणाऱ्या 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. थोडासा दबाव आहे. पहिला मॅच आहे. शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, अपील देखील झाली होती, मात्र चेंडू एष्ट्याच्या वरतून गेलेला आहे म्हणून पंचाने हा नक्कीच डॉट बॉल दिलेला आहे. चांगली सुरुवात अनिल मात्रे करून देताना आपल्या संघाला ज्या प्रकारची सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात करून दिली आहे अनिल मात्रेच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू षटकातील. ओ पुन्हा एकदा बॅटची एज, विकेट कीपर आहे तिथे आणि आता रनआउटची इथे नक्कीच संधी आहे. चला फलंदाज आउट होते, रनआउट, तर षटक समाप्त झालेला आहे. योगेश मैदानाच्या बाहेर पडताना आपण पाहतोय. रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळालाय. नवीन फलंदाज उमेश मुकादम मैदानाच्या आतमध्ये. आता जी काही जिम्मेदारी आहे ती उमेश मुकादम यांना घ्यायची आहे, कारण की या धावा बनवायच्या आहेत. 46 धावा इतक्या कठीण देखील नाही आहेत आणि सोप्या देखील नाही आहेत, मात्र प्रयत्न करावे लागतील तुम्हाला. पहिला मॅच आहे तर या धावा बनवण्याचा प्रयत्न नक्कीच करावा लागेल. चला आपण मॅचला फोकस करूया. मनोहर गोलंदाज आपल्या तयारीमध्ये. षटक क्रमांक 2 आणि नवीन फलंदाज उमेश मुकादम मैदानाच्या आतमध्ये गेलेत. इथून जर धावा जर आल्या नाही तर मग दबाव देवेस्पोर्ट पाये टीम संघावर नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. मनोहर गोलंदाज. पहिला चेंडू ऑफ स्टिकचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र शतरक्षक कुणाल आणि उमेश वेगाने चेंडूपर्यंत. उमेशने चेंडूला उचलला तोपर्यंत 2 धावा कंप्लीट करताय फलंदाज वसंत. वसंत वैयक्तिक 5 धावांवर पोहोचतो आणि टीमची धावसंख्या इथे पाहायला मिळते ती 8 धावा. 46 धावा बनवायचे आहेत. 8 धावा झालेल्या आहेत पहिले 7 चेंडूवर. 2 विकेट गमावलेले आहेत टीम पाय संघाच्या माध्यमातून. लोअर फलटा चेंडू फायदा घेता आला नाहीये. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. गतीमध्ये परिवर्तन केला होता यावेळेस. थोडासा स्लोअर चेंडू टाकला होता गोलंदाजच्या माध्यमातून. त्याचं कारण बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नव्हता. पुढचा चेंडू मनोहर यांचा आपण पाहतोय. पुन्हा एकदा हा स्ट्रोक बनवला गेलाय. ड्राईव्ह केलाय चेंडूला मिड विकेट. सँडी चेंडू पर्यंत पोहोचलाय. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. थ्रो चांगला होता, मात्र कुठेतरी मनोहर जर एस्टांजवळ थांबले असते तर कदाचित रनआउटचा विकेट मिळाला असता. फिल्डिंग पोझिशन जर बघितले आपण तर एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये कुणाल पाहतोय. लॉंग ऑफला उमेशला पाहतोय. लॉंग ऑन
काऊ कॉर्नर व्ही शेपमध्ये अनिल म्हात्रे आणि मिड विकेटवर आपण पाहतोय संदीप आणि त्याचबरोबर विनायक. हा चेंडू चांगला आहे, प्ले अँड मिस डॉट चेंडू पाहायला मिळते. कम्मालीची गोलंदाजी दुसऱ्या षटकामध्ये देखील पाहायला मिळते. चांगला खेळ इथे नक्कीच पाहतोय आपण. 4 चेंडूमध्ये 4च धावा आल्यात. मोठा फटका आला तरच काहीतरी बनू शकतो इथे टीम पाये संघासाठी या धावा. पुढे तर हुक केलाय, गॅप भरपूर मोठा आहे, चेंडू चालला सीमेच्या दिशेने, थांबणार नाहीये, इनटू द गॅप येतोय, चौकार. अशीच फटकेबाजी करावी लागेल तरच या धावा बनवू शकतात 46 धावा. जसं आपण उल्लेख केला की मोठा फटका आलेला नाहीये तर चौकार आलेला आहे आणि आता धावा झालेल्या आहे त्या 14 धावा धावफलकावर. अजून एक चेंडू बाकी आहे. अजून एक जर मोठा फटका आला तर जी सरासरी पाहिजे ते थोडंसं त्याच्या अंतर्गत नक्कीच पोहोचू शकता आपण. कारण की जेव्हा दुसऱ्या डावाला सुरुवात झाली होती 11.50 ची सरासरी गाठायची होती, मात्र पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा आल्या होत्या. एक विकेट देखील गेला होता, अनेक रनआउटचा आला होता. त्यानंतर मनोहर याने अतिशय चांगली गोलंदाजी केली आहे. शेवटचा चेंडू लेफ्ट आर्म पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करताना पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस डॉट चेंडू. काय गोलंदाजी पाहायला मिळते, जितका अनुभव नक्कीच वापरला गेलाय. 2 षटकांचा खेळ समाप्त, धावा झालेल्या आहेत त्या 14 धावा. नक्कीच थोडंसं पाणी मैदानाच्या आतमध्ये घेतला जाईलच. पाणी इज कंपल्सरी 2 षटकानंतर. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथं पहिल्या षटकावर देखील पाणी घेऊ शकता, मात्र पंचांना विचारा त्यानंतर पाणी नक्कीच मैदानामध्ये घेऊ शकता. मात्र 2 षटकानंतर कंपल्सरी पाणी आहे. अजूनही 32 धावांची आवश्यकता आहे आणि 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. नक्कीच त्या धावा बनवायचा असेल तर तुम्हाला चांगला खेळ करावाच लागेल. 12 चेंडूमध्ये 32 धावांची आवश्यकता आहे. पाणी सध्या मैदानामध्ये घेतला जात आहे. टीम कोपर आणि त्याचबरोबर देवी स्पोर्ट पाये नक्कीच इक्वेशन दाखवला गेलं आहे टी मॉनिटरवर की 12 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता आहे. आणि आता गोलंदाजीमध्ये संदीप पाटील सँडी षटक क्रमांक 3. नक्कीच चालोंगामध्ये चांगला परफॉर्मन्स केलेला आहे संदीपने. विनायकने अनिल म्हात्रे यांनी आपल्या गोलंदाजीच्या जोरावर चांगला परफॉर्मन्स केला, बॅटिंग देखील चांगली केली आहे. मात्र आज पहिल्यांदा प्रथम मॅच इथे उद्घाटन मॅच खेळताना आपण पाहतोय कोपर टीम संघाला तयारी होत आहे. कारण की 12 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता म्हणजे 16 धावा प्रत्येकी षटकामागे बनवायचे आहेत. पंच विक्रम नाईक मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. संदीप आपण गोलंदाजी सुरू करायची आता. पहिला चेंडू राऊंड द विकेटने VIP डाईज इन कडून गोलंदाजी करताना आपण पाहतोय संदीप. सुपला स्ट्रोक खेळण्याची प्रयत्न आणि त्याच्यावर प्ले डाऊन. बॅटला चेंडू लागला आणि सरळ एस्ट्यांवर लँड झाला होता. प्ले डाऊन झालेला आहे आणि अशा प्रकारे 3रा विकेट देवेस्पोर्ट पाये टीम संघाचा. उमेश मुकादम बॅक टू डग आउट. नवीन फलंदाज शिवाजी मैदानाच्या आतमध्ये. आता भरपूर संघर्ष करताना पाहायला मिळेल टीम देवेस्पोर्ट पाये, कारण की 3 विकेट गमावलेले आहेत. संदीपने पहिलाच विकेट घेतलेला आहे आपल्या गोलंदाजी करत असताना. एक परफेक्ट कंप्लीट ऑलराऊंडर आहे तो कोपर टीम संघाचा संदीप. मग बॅटिंग असो मग गोलंदाजी असो, चांगला खेळ नेहमी त्याचा झालेला आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये शिवाजी. संदीप पुढचा चेंडू कटर चेंडू, अतिशय जबरदस्त कटर चेंडू टाकला होता. लेग कटर चेंडू सरळ निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. संदीप पुढचा चेंडू टाकताना आपण पाहतोय.
पुन्हा एकदा समोर ड्राईव्ह केले चेंडूला, शतरक्षक वेगाने एक सिंगल धावाली, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे. संदीप तरी मोका देणार नाहीये फलंदाजाला. अजून एक विकेट, चौथा विकेट इथे डाऊन झालेला आहे. पाय टीम संघाचा बॅटर आउट होत आहे. वसंत देखील डगआउट मध्ये परतीचा प्रवास करताना आपण पाहतोय. संजय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. संघर्ष जारी आहे. टीम पाये संघाच्या माध्यमातून धावा बनत नाहीयेत आणि विकेट संदीपने आतापर्यंत 2 विकेट घेतलेल्या आहेत. एक रनआउट, एक त्याच्या खात्यामध्ये विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. शिवाजी नक्कीच आपण पाहतोय की स्ट्रायकिंगवर मात्र पुन्हा एकदा लेग कटर चेंडू. काय कमालीची गोलंदाजी केली जात आहे. काय चेंडूला वळवले जात आहे, फिंगर रोल केले जात आहेत. बोटांची जादू दाखवत असताना संदीप पाटील पुन्हा एकदा राऊंड द विकेटने हा चेंडू जास्त टर्न करण्याचा प्रयत्न केला, त्याच्या हुक केलाय आणि आता चेंडू जातोय सीमेच्या दिशेने. चांगला बॅकअप पाहायला मिळालाय आणि आता ओव्हर थ्रो होतोय. तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि तिसऱ्या प्रयत्नामध्ये आता फलंदाज बाद. तिसरं धाव नक्कीच लालच मध्ये आले होते फलंदाज आणि तिथे फसलं गेलेत. अजून एक धक्का टीम पाये संघाला. जबरदस्त गोलंदाजी संदीपची आपण पाहतोय. फिल्डिंग देखील चांगली आहे. जयेश नवीन फलंदाज. असा वाटतोय की संदीपने याकरिताच गोलंदाजी घेतली होती की मी जास्तीत जास्त खेळाडूंना आउट करेल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा आता चेंडू हवेमध्ये. अजून एक विकेट नक्की जिथे संदीपला मिळेल, मात्र झेल सुटली गेली आहे. उमेश पाटील होते तिथे, त्यांच्याकडून झालेली ही चुकी तुम्हाला पाहायला मिळते. बंद्रा मारुती काल्ले टीम संघाच्या कॅप्टन तयारीमध्ये टॉस करण्यासाठी यायचे. आयोजक संघ खुशी एंटरप्राइजेस आई गावदेवी वडगर इन ऍक्शन मध्ये. काय हरकत नाहीये, मॅचच्या समाप्तीनंतर आपण टॉस करू. धावा झालेल्या आहे ते फक्त 19 धावा धावफलकावर. 6-27 असा इक्वेशन आहे. 6 चेंडूमध्ये 27 धावा बनवायच्या आहेत आणि गोलंदाज रोहित तयारी करताना आपण पाहतोय. कारिवली टीम संघाचे भारत पाटील यांनी पॉवर प्लेच्या षटकामध्ये 32 धावा दिल्या होत्या पिंपलगडच्या स्पर्धेमध्ये. असा होत असतो, मात्र प्रत्येकाचा दिवस वेगळा वेगळा असतो. भारतने त्यानंतर काय कमालीची गोलंदाजी केली प्रत्येक स्पर्धेमध्ये. मग ते 10च्या आतमध्ये धावा खर्च करताना पाहायला मिळाले. चुकी एकदाच होतं माणसाकडून, पुन्हा होत नाही ती चुकी. मात्र नक्कीच संदीपने सुधारली होती, संदीपने धावा बनवल्या होत्या त्या. ओ स्विंग अँड मिस, डॉट चेंडू. काही गोलंदाजी पाहायला मिळते. रोहितने देखील डॉट बॉलने सुरुवात केली आहे. 5 खेळाडू ऑन साईडला लावलेले आहेत डावखुरी हाताचा फलंदाज म्हणून. पुन्हा एकदा हा डॉट चेंडू. असं वाटतच नाही की चेंडू आणि बॅटचा संघर्ष चालू आहे मैदानामध्ये. मैदान कोणताही असो, गाजवण्याची ताकद ठेवणं फार महत्वाचं. मग टार्गेट कितीचाही असो समोर, धावा बनणं फार महत्वाचं आहे. षटकार आलेला नाहीये अजूनही. अजून एक कटर चेंडू. काही गोलंदाजी पाहायला मिळतोय. चेंडू बॅटला लागेल का हे देखील आता थोडंसं खेळाडू कक्षामधून आवाज जातोय की चेंडू बॅटवर तरी येणं फार महत्वाचं आहे. आता चेंडू बॅटला लागलाय, मात्र तिथे संदीप आहे, तो तरी चुकी करणार नाहीये. म्हणजे लागोपाठचे 4 चेंडू डॉट, त्याच्यामध्ये एक विकेट. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते कोपर संघाची. पहिल्याच मॅच मध्ये देवेस्पोर्ट पाये टीम संघाला घेरला गेलाय. हरीश, आज हरीशला देखील माहिती नव्हते की मला फलंदाजी मिळेल. नक्कीच हा कमालीचा खेळ आहे, क्रिकेट आहे. कधी कधी 10च्या 10 खेळाडूंना बॅटिंग भेटत असतो.
सुरुवात चांगली होणं फार महत्त्वाची होती. नेहमी सांगत असतो की तुमची सुरुवात चांगली असेल तरच तुम्ही मॅच टार्गेट चेस करू शकता. पहिल्या षटकामध्ये 6 धावा, मनोहरने 8 दिल्या, संदीपने 5 दिल्या आणि आता रोहितने एकही धाव दिल्या नाहीये. हरेश सज्ज होत आहे. हरेशला एखादा मोठा फटका खेळून नंबर 3 वर येण्याची संधी मिळू शकतो. पाहूया, म्हणजे या खेळाडूने सरशी ठरू शकतो. पुन्हा एकदा ऑन साईडला स्क्वेअर लेग मध्ये चेंडू खेळला गेलाय. फिल्डिंग चांगली आहे, फक्त एकच धाव. आता शेवटचा चेंडू, फक्त फॉर्मॅलिटीज पूर्ण बाकी आहे खाली, कारण की आता एकाने 20 धावा बनवल्यात तर एकाने विकेट देखील घेतलाय. आता मॅन ऑफ द मॅच कोण बनेल या गोष्टीकडे आपण लक्ष देऊ. पुन्हा एकदा व्ही शेप मध्ये चेंडू खेळलाय. संदीप चेंडूपर्यंत पोहोचलाय, त्याच्यावर एकही धाव घेतलेली नाही. तर अशा प्रकारे हा पहिला सामना, उद्घाटनीय सामना जय वेताल कोपर संघाने जिंकलेला आहे. अभिनंदन टीमचे कॅप्टन विनायक, अभिनंदन संदीप, उमेश, त्याचबरोबर अनिल म्हात्रे, मनोहर, कुणाल, हरेश, सर्वांचं खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टीम देवेस्पोर्ट पाहे.